Hello everyone, welcome to my channel. नमस्कार, माझ्या चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. So today we are going to learn simple future tense. आज आपण शिकणार आहोत साधा भविष्यकाळ. सुरू करणार आहोत आपण use ने, त्याच्यानंतर पाहणार आहोत sentence structure आणि त्याच्यानंतर how to practice. So let's begin. So आता आधी आपण पाहूया की simple future tense चा use कुठे होतो. सिंपल फ्युचर टेन्स खरंच खूप सिंपल आहे. ज्या गोष्टी अजून घडल्या नाही आहेत पण भविष्यात कधीतरी घडतील त्यासाठी आपण साधा भविष्यकाळ वापरतो. एक्झाम्पल पहा. इंडिया विल विन टुडेज मॅच. इंडिया विल विन टुडेज मॅच. आजचा सामना भारत जिंकेल. जिंकला आहे का? नाही. एक अंदाज आहे. नेक्स्ट सेंटेन्स पहा. आय थिंक इट विल रेन टुडे. I think it will rain today. मला वाटतं आज पाऊस पडेल. आता पाऊस पडतोय का? नाही. पाऊस पडून गेला आहे का? नाही. एक अंदाज आहे की कदाचित आज पाऊस पडेल. So, simple future tense चा उपयोग होतो to predict a future event. भविष्यातील घटनेचा अंदाज लावण्यासाठी. नेक्स्ट एक्झाम्पल पहा. I will buy a laptop. I will buy a laptop. मी लॅपटॉप घेईन. दुसरं एक्झाम्पल. We will watch a movie. We will watch a movie. म्हणजेच आपण चित्रपट बघू. हे दोन्ही सेंटेन्सेस मध्ये काय लक्षात येतंय? मोस्ट लाईकली ह्या गोष्टी आपण आत्ताच ठरवलेल्या आहे. कोणत्याही कारणामुळे का असेना पण ठरवलेल्या आत्ताच आहेत. कदाचित लॅपटॉप बिघडला म्हणून आता लॅपटॉप घेणार आहे किंवा घरी आता काही करत नाही तर चला चित्रपट बघू. सो टू एक्सप्रेस अ स्पॉन्टेनियस डिसिजन. अचानक घेतलेल्या निर्णयांसाठी सुद्धा सिंपल फ्युचर टेन्सचा यूज होतो. नेक्स्ट सेंटेन्स पहा. आय विल डू द डिशेस. आय विल डू द डिशेस. मी भांडी घासेन. नेक्स्ट आहे. आय विल ड्रॉप यू होम. आय विल ड्रॉप यू होम. मी तुला घरी सोडेन. आता यातलं पहिलं एक्झाम्पल जरी बोरिंग असलं तरी दुसरं वालं छान आहे. दोन्हीमध्ये विश आहे की मी तुला घरी सोडतो किंवा मी हे काम करेन भांड्या घासण्यासाठी. सो इथे काय होतंय? इच्छा व्यक्त करण्यासाठी की मी हे काम करेन. सो टू एक्सप्रेस विलिंगनेस इच्छा व्यक्त करण्यासाठी सुद्धा सिंपल फ्युचर टेन्सचा उपयोग होतो. आता पाहूया सेंटेन्सेस कसे बनवायचे. आधी सुरुवात करूया पॉझिटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच अफर्मेटिव्ह सेंटेन्स. सेंटेन्सची सुरुवात होणार सब्जेक्ट, त्याच्यानंतर येणार विल किंवा शाल प्लस V1. V1 म्हणजे वर्ब इन इट्स बेस फॉर्म म्हणजेच क्रियापद. मुख्य क्रियापद हे येणार आपल्या मूळ स्वरूपात प्लस ऑब्जेक्ट. सो विल आणि शाल काय आहे? तर हेल्पिंग वर्ब आहे. आता विल कुठे यूज करायचं आणि शाल कुठे यूज करायचा? सब्जेक्ट आय आणि वी असेल तर आपल्याकडे चॉईस आहे. शालही बोलू शकतो आणि विलही बोलू शकतो. शाल जे आहे त्याचा आता उपयोग खूपच कमी होतो, एस्पेशली स्पोकन इंग्लिशमध्ये. शालचा उपयोग जास्त होतो रिटन इंग्लिशमध्ये. ते सुद्धा खूपच काहीतरी आपण फॉर्मल लिहित असू तर. फॉर एक्झाम्पल जर आपण एखादं कोर्टाचं डॉक्युमेंट आहे तिथे आपल्याला शाल बघायला मिळेल. किंवा जेव्हा आपण एक्झाम्स लिहितो, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स, त्यावेळेला आपण ह्याचा उपयोग करतो. अदरवाईज बोलीभाषेमध्ये सगळ्याच सब्जेक्ट्स बरोबर विल वापरला जातो. सो सब्जेक्ट कोणताही असून द्या. आय, यू, वी, दे, ही, शी, इट, नेम म्हणजे नाव कोणाचेही असेल. आपण घेतलेला आहे वर्ब किंवा क्रियापद प्ले. विल येणार कारण आपण बघतोय सिंपल फ्युचर टेन्स. सो आय विल प्ले आणि आपला ऑब्जेक्ट आहे टेनिस. सो आय विल प्ले टेनिस. आय बरोबर ऑप्शन आहे शालचा म्हणून तिथे आहे आय विल और शाल प्ले टेनिस. यू विल प्ले टेनिस. वी विल और शाल प्ले टेनिस. दे विल प्ले टेनिस. ही विल प्ले टेनिस. She will play tennis. It will play tennis. Priya will play tennis. So, will च्या नंतर
वर्ब जो आहे तो येतो आपल्या बेस फॉर्म मध्ये. इथे सिंपल प्रेझेंट टेन्स सारखं प्रत्यय लागतोय की नाही लागतोय याचा आपल्याला जास्त चिंता करायची गरज नाही आहे. अजून काही उदाहरणे पाहूया आपण पॉझिटिव्ह सेंटेन्सची. आय विल पे इन कॅश. आय विल पे इन कॅश. मी रोख पैसे देईन. यू विल क्राय अ लॉट. यू विल क्राय अ लॉट. तू खूप रडशील. We will clean the room. We will clean the room. आम्ही खोली साफ करू. They will make chicken. They will make chicken. ते चिकन बनवतील. He will close the door. He will close the door. तो दरवाजा बंद करेल. She will dance well. She will dance well. ती चांगलं नृत्य करेल. It will take time. It will take time. यास वेळ लागेल. Last one. Asha will keep quiet. Asha will keep quiet. आशा गप्प बसेल. आता पाहूया नेगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे नकारार्थी वाक्य. सुरुवात नेहमीच होणार सब्जेक्टने, त्याच्यानंतर येणार विल किंवा शाल आणि नेगेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणून येणार नॉट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. सो मी आधीच तुम्हाला सांगितलं आहे की शालचा उपयोग फारच क्वचित होतो. आता आपण सगळीकडे विलच वापरतो. सो इथे सगळ्या सब्जेक्ट्स बरोबर येईल विल नॉट म्हणजेच कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म वोंट. एक्झाम्पल्स पाहूया. सगळे सब्जेक्ट्स आहेत इथे आय यू वी दे ही शी इट नेम. वोंट येणार कारण का नेगेटिव्ह सेंटेन्स आहे. आपला वर्ब आहे प्ले आणि आपण ऑब्जेक्ट घेतला आहे golf. सो आपले सेंटेन्सेस कसे बनतील. I won't play golf. You won't play golf. We won't play golf. They won't play golf. He won't play golf. She won't play golf. It won't play golf. Priya won't play golf. अजून काही एक्झाम्पल्स पाहूया आपण नेगेटिव्ह सेंटेन्सेसचे. I won't pay in cash. सो आपले जे पॉझिटिव्ह सेंटेन्सेस आपण आधी पाहिले आहेत त्यालाच आपण नेगेटिव्ह करत आहोत. I won't pay in cash. मी रोख पैसे देणार नाही. You won't cry a lot. You won't cry a lot. तू फार रडणार नाहीस. We won't clean the room. We won't clean the room. आम्ही खोली साफ करणार नाही. They won't make chicken. They won't make chicken. ते चिकन बनवणार नाहीत. He won't close the door. He won't close the door. तो दरवाजा बंद करणार नाही. She won't dance well. She won't dance well. ती चांगले नृत्य करणार नाही. It won't take time. It won't take time. यास वेळ लागणार नाही. Last one. Asha won't keep quiet. Asha won't keep quiet. आशा गप्प बसणार नाही. सो आता आपण पाहणार आहोत क्वेश्चन सेंटेन्सेस म्हणजेच इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस कसे बनवायचे. सुरुवात होते नेहमी वर्बने. इथे आपण यूज करणार विल किंवा शाल प्लस सब्जेक्ट प्लस V1 फॉर्म ऑफ द वर्ब प्लस ऑब्जेक्ट. सगळ्या सब्जेक्ट्स बरोबर विलच येईल. सेंटेन्सची सुरुवातच होणार आहे विलने. त्याच्यानंतर येतील आपले सब्जेक्ट्स. आपण वर्ब घेतला आहे प्ले. आपला ऑब्जेक्ट आहे चेस. सो पाहूया सेंटेन्सेस कसे बनणार. विल आय प्ले चेस. विल यू प्ले चेस. विल वी प्ले चेस किंवा शाल वी प्ले चेस. विल दे प्ले चेस. विल ही प्ले चेस. विल शी प्ले चेस. Will it play chess? Will Priya play chess? Let's look at some more examples. Will I pay in cash? Will I pay in cash?
मला रोख पैसे द्यावे लागतील का? सो आपण जे पॉझिटिव्ह सेंटेन्सेस आणि नेगेटिव्ह सेंटेन्सेस घेतले होते त्यालाच आपण क्वेश्चन सेंटेन्सेस मध्ये बघतोय. नेक्स्ट, विल यू क्राय अ लॉट? विल यू क्राय अ लॉट? तू खूप रडशील का? विल वी क्लीन द रूम? विल वी क्लीन द रूम? आम्ही खोली स्वच्छ करू का? किंवा आम्ही खोली साफ करू का? Will they make chicken? Will they make chicken? ते चिकन बनवतील का? ते चिकन बनवतील का? Next sentence. Will he close the door? Will he close the door? तो दरवाजा बंद करेल का? Will she dance well? Will she dance well? ती चांगले नृत्य करेल का? Next. Will it take time? Will it take time? वेळ लागेल का? किंवा यास वेळ लागेल का? Next one and the last one. Will Asha keep quiet? Will Asha keep quiet? आशा गप्प बसेल का? All right, it's time to summarize. आपण आज पाहिलेला आहे सिंपल फ्युचर टेन्स. आपण सुरुवात करूया क्वेश्चनने. क्वेश्चन कसा बनतो? विल प्लस सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. त्याच्यानंतर त्याचं उत्तर द्यायचं आहे पॉझिटिव्ह सेंटेन्सने. सब्जेक्ट प्लस विल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. नेगेटिव्ह सेंटेन्स बनतं सब्जेक्ट प्लस वोंट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. सेंटेन्सेस पाहूया आता. Will I learn English? Will I learn English? Answer, I will learn English. I won't learn English. Positive and negative. Next sentence, will he play cricket? Positive answer, he will play cricket. He won't play cricket. Third sentence, will we go to market? We will go to market. We won't go to market. Next sentence, fourth one, will they sing well? They will sing well. They won't sing well. Last sentence, will Anita speak in Spanish? Anita will speak in Spanish. Anita won't speak in Spanish. Now let's see how to practice. सराव कसा करायचा ते. तुम्ही ते पाहू शकता. मी दिलेले आहेत सब्जेक्ट्स. त्याच्यानंतर आहेत verbs. आज आपण जे शिकलो ते will आणि shall आणि इथे आहेत objects. सो काय करायचं? सब्जेक्ट घ्यायचा. लेट्स से आपण घेतला I. त्याच्यानंतर येणार will किंवा shall. will, shall ही येऊ शकतो इथे कारण I आहे. verb घ्यायचा. लेट्स से eat. I will eat pizza. हे झालं आपलं पॉझिटिव्ह सेंटेन्स. आता एक नेगेटिव्ह बनवूया. ही सब्जेक्ट नेगेटिव्ह आहे म्हणून won't. He won't speak. हा वर्ब घेतलाय आपण. much. He won't speak much. आता क्वेश्चन. will ने सुरू होणार. will she. वर्ब आहे sing. only Marathi songs is the object. Will she sing only Marathi songs? So अशा पद्धतीने आपण पॉझिटिव्ह, नेगेटिव्ह आणि क्वेश्चन सेंटेन्सेस बनवून प्रॅक्टिस करू शकतो. अजूनही बरेचसे वर्ब्स आहेत आपण लेसन्स मध्ये कव्हर केलेले आहेत. बेसिक कोर्सचा प्लेलिस्ट नक्की पहा. त्याच्यामध्ये तुम्हाला वर्ब लिस्ट मिळेल. अजून एक छान पद्धत आहे प्रॅक्टिस करण्याची. नेहमी क्वेश्चन बनवायचा पहिला. विल यू ड्रिंक कॉफी? मग त्याचं उत्तर पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह दोन्ही द्यायचं. येस आय विल ड्रिंक कॉफी. नो आय वोंट ड्रिंक कॉफी. अजून एक सेंटेन्स घेऊया. विल ही ड्रॉप मी होम? विल ही ड्रॉप मी होम? येस ही विल ड्रॉप मी होम. आय एम सॉरी. येस ही विल ड्रॉप यू होम. नो ही वोंट ड्रॉप यू होम. सो अशा पद्धतीने तुम्हीही छान प्रॅक्टिस करू शकता. खूप प्रॅक्टिस करा आणि ह्याचा उपयोग करा कॉन्शियसली आपल्या कॉन्व्हर्सेशन्स मध्ये.
आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. हॅपी लर्निंग. थँक्यू.